तर हल्लो भावांनो, सावंतवाडीला धीरजला आणि इम्रानला पाठवलेलं, ती दोघं आली खाली करून गाडी. परत आल्यानंतर आपल्या कारखान्यात आपल्याला परत गाडी लोड करायची होती. आता गाडी लोड करायची होती कर्नाटकला, हुबळीला, आणि गाडी बिडी घेतली मग भरून. मग मी पण काही 3-4 दिवस झाले 4-5 ट्रिपला गेलो नव्हतं. चला म्हटलं आता जाओ, ट्रिपला जायला लागतं ह्या ट्रिपला, कारण की आपली गाडी गेल्या गेल्या खाली होऊन लगेच निघणार होती रिटर्न. पुढं आलो तर पुढं आपल्याला दिसली भली मोठी मगर. मगर नाही, डायनासोर आहे, काय विषय नाही. मग काय आपण डायरेक्ट कुठं थांबलो नाही, डायरेक्ट पोचलो पार्टीच्या दारात. गाडी बिडी घेतली खाली करून, आणि खाली करून रिटर्न येताना आपल्याला जेवण पण करायचं होतं. तसा तर झालेला भरपूर उशीर, 1-1:30 वाजलेलं. काय विषय नाही, मुल्ला डाबा रातभर उघडा असतो, सगळ्यांना माहितच आहे मुल्ला डाबा कुठं आहे. मग काय जेवण विवण केलं मस्त पैकी. आता म्हटलं चला निघूया. धीरज म्हणतो तर गाडी बाहेर तू चालवतोय का मी म्हटलं तू झोप, आता मी चालवतो. मग काय पुढं आलो, बेळगावच्या पुढं आलो तर आपल्याला यो आटपाडीचा सौरभ बिंगे आपला जोडीदार गाठ पडला, आणि यो कर्नाटकचा हानगलचा यो देवराज पण गाठ पडला. भावानं आपल्याला 2 अननस दिलं, पायनॅपल. काय विषय नाही म्हटलं. मग भेटलो, दोघांना पण भेटलो. चला म्हटलं जाऊया आता, कारण की परत आपल्याला गाडी कराडात जाऊन लोड पण करायची होती. मग काय त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढला आणि डायरेक्ट आलो कराडात आलो. आणि आपल्याला सकाळ 7:30 वाजता गाडी भरायची होती काचची. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि भावांनो, जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.